हॅलो, गुड मॉर्निंग. दिस इज डे 2 व्लॉग ऑफ सातारा. तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल, आम्ही कास पठारला आलो आहे फिरण्यासाठी. तर तिथलाच आज आहे दिवस दुसरा. तर काल फिरून फिरून खूप दमलो होतो. आजचा दिवस दुसरा आहे. आज तरी पण सकाळी थोडं लवकर उठलो आहे. आम्ही जिथे थांबलो कास पठारावरती, तर तिथला व्ह्यू इतका सुंदर आहे. तर सनराईज बघण्यासाठी आम्ही आता जातो आहे. चला तुम्हाला पण दाखवतो. तर इथे आहे रूमची एंट्रन्स आणि एंट्रन्सच्या इथूनच खाली कास लेक दिसतो. धुकं खूप आहे त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला थोडं दिसत नसेल, पण जवळून आम्ही दाखवतो. सनराईज अजून प्रॉपर झालेला नाही आहे. आणि इथे यांनी असा एक व्ह्यू पॉईंट पण बनवला आहे. इथे इतका गारवा, इतकी थंडी आहे. अजून हिवाळा लागलेला पण नाही आहे, पण तरी खूप जास्त गारवा आहे. तिला स्वेटर घातलं ना. हां. येस येस आली. हो हो, किती सुंदर आहे. गजब. हा ना, मस्त आहे. सनराईज झाला नाही अजून, होईल. मस्त आहे. कॅमेरामध्ये थोडं ब्लर दिसतंय धुक्यामुळे. नेकेड आयनी छान वाटतंय. छान आहे, पण म्हणजे बाकी रिसॉर्टपेक्षा हा मला का आवडला, कारण इथे गजबज कमी आहे, रूम्स कमी आहेत ना, आणि निवांत आहे. सकाळी सकाळी आम्हाला दिसलंय आपट्याचं झाड. आपट्याचंच आहे ना पण ते. येस. मी म्हटलं की हा कास तलाव आहे, पण हा कास तलाव नाही आहे. इथे लिहिलंय शिवसागर जलाशय म्हणतात त्याला. कोयना धरणावर बांधलंय ते. सॉरी, कोयना धरण आहे ते. मला वाटलं कास तलाव आहे. कास तलाव इकडे आहे, आपण काल गेलो होतो ना. गजब का है ये दिन. हाय करा, गुड मॉर्निंग कर. करते ना. गुड मॉर्निंग केलं तू सगळ्यांना. एक मिनिट करा तिच्याकडे लॉक. बघू इकडे ये. बघू.
मस्तपैकी आता तयार झालेलो आहोत. मॉर्निंगचा सनराईज बघितला, मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय केला आणि आता जाऊया साईट सीइंगला. तर कास पठारचं जे फ्लॉवर ब्लूमिंग आहे ते आम्ही कालच पाहिले. आता ऑन द वे बाकीच्या काही गोष्टी दिसतील तर त्या पाहू आणि अजिंक्य तारा जाण्याचं चाललं आहे तर तिथे जाऊ. त्याच्यानंतर कास तलावाला तर आपण कालच गेलो होतो. तर तिथे खाली तपोळा पण आहे आणि तिथे बोटिंग वगैरे आहे, कायाकिंग वगैरे आहे. पण हेवी रेनफॉलमुळे आय गेस ते बंद करण्यात आलेलं आहे. पण तिथपर्यंत जाऊन बघूया. जर त्या ॲक्टिव्हिटीज सुरू असल्या तर त्याच्यातलं कायाकिंग मला करायची इच्छा आहे. पण बघूया आराध्यामुळे ते शक्य होतं का आणि मेन म्हणजे पावसामुळे ते आहे का. तर आणि मेन अजून एक गोष्ट आम्हाला इथल्या लोकल काकांनी सांगितली की त्या तलावाच्या इथे जाऊन म्हणजे बामणोलीच्या इथे जाऊन बोटमध्ये ते लोक व्हेकल टो करतात म्हणजे कार वगैरे आणि त्याच्यानंतर मग ते तपोळा साईडला सोडतात. तर तपोळा हे मिनी काश्मीर म्हणून सुद्धा फेमस आहे. तर तिथे सुद्धा माझी जाण्याची इच्छा आहे. तर आता बघूया, पण पावसामुळे जर ते बंद असेल तर मग काय शक्य होणार नाही, मग घरीच जावं लागेल ऑन द वे जे काही साईट सीइंग आहे ते करून. तर चला मग निघूया. छानपैकी तयारी झालेली आहे. आता मस्त चहा घेतो, ब्रेकफास्ट करतो आणि त्याच्यानंतर मग आपण जर्नीला सुरुवात करूया. चलो बाय बाय. आणि हा आहे आउटफिट ऑफ द डे. रूम टूर आम्ही काही देत नाही कारण आराध्यामुळे थोडा पसारा झालेला आहे आणि आता ते सगळं जर क्लीन करायला बसली आणि मग रूम टूर दिला तर बाहेर जायला उशीर होईल. त्याच्यामुळे काही नाही, छोटीशीच रूम आहे. सॉरी, पण छान आहे म्हणजे रूम वगैरे खूप क्लीन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रूमच्या बाहेरचा जो व्ह्यू आहे तो खूप सुंदर आहे. म्हणजे सनसेट आणि सनराईज जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर तिथे त्यांनी व्ह्यू पॉईंटसुद्धा बनवला आहे बसण्यासाठी. तर तिथनं खूप सुंदर सनसेट आणि सनराईज दिसतो. तर रूमचा व्ह्यू तर खूप छान आहे. आणि जसं मी सांगितलं तिथून कोयना धरणाचं जे पाणी आहे ते पण खूप छान दिसतं वरून. तर खूप सुंदर व्ह्यू आहे. चला तर मग आता निघूया. बाय. चला चला ये चल. आता आम्ही पोहोचलो आहे साताऱ्याचा राजवाडा पाहण्यासाठी. राजवाड्यापर्यंत गेलो पण तिथे पार्किंगच नव्हती. 1-2 जणांना विचारलं तर ते म्हटले की राजवाडा बंद आहे आणि काही जणांनी म्हटलं की तिथे गेट आहे, आतमध्ये सोडतायत. तर आता माहीत नाही, जाऊन बघूया एकदा. पण पार्किंग शोधतोय, पार्किंगच मिळत नाही आहे. आणि राजवाड्याच्या जवळच इथे आम्हाला एका जणांनी सांगितलं की सुपनेकर नावाचा वडापाव जो आहे तो खूप फेमस आहे. तर तो आता आम्ही खाऊ, पण पार्किंगच नाही. त्याच्यामुळे अजून सध्या तरी गाडीत बसलो आहे. आय होप लवकर जर पार्किंग मिळाली तर जाता येईल राजवाडा बघायला. काय करते तू? आणि हे कार्टून खूपच मस्ती करते आज. बघायची मस्ती. दाखव तुझी मस्ती बघ. दादा कुठे आहेत? दादा काय झालं? पेन वगैरे आहे का? इथे नंबर सोडून दो, काही असलं तर फोन करते. चल. असं बिना पार्किंगचं पेन नाही ना पण आपल्याकडे.
मग तुम्ही इथेच घेऊन या ना वडापाव, खाऊया गाडीतच. माझं वॉलेट डेबर वॉलेटमध्ये असतं, वॉलेटमध्ये माझं गाडी. ए बाबू, आज तू काय करते अशी? गाडीला नंबर चिकटवून जायचा का? वॉलेट आहे ना तुमच्याकडे? बाबू नको ना यार. कार्ड सोडून जायचं त्याला, जर इन केस काही असलं तर ते करतील. आतमधूनच ठेवा. आता आम्ही गाडीमध्ये व्हिजिटिंग कार्ड सोडून चाललंय, जेणेकरून काही प्रॉब्लेम आला तर कोणी आम्हाला फोन करतील, कारण पार्किंगच नाहीये इथे अजिबात. चला. आणि भूक पण खूप लागली, त्याच्यामुळे नाश्ता करतो आणि जातो राजवाड्यात. तिची मस्ती बघून मला वाटत नाही आज आपल्याला काय फिरतंय. शूज नाही घालायचे तुला? चार पाच खूप छान आहे. चटणी मस्त आहे. जाऊया का मग, महाराजांना भेटूया का? पण मग बाकीचं काहीच नाही करू ना, फक्त अजिंक्य झाला होईल मग तो पण संध्याकाळी करून लेट उशिरा जाऊ आपण घरी. भेटूया ना उदयनराजे भोसलेंना. त्याच्याकडे पण लक्ष दे ना, सेंटर पॉईंट काय असला पाहिजे. येस येस, भेटायचं का मग? पण ते ब्लॉक करू देतील का तेव्हा भेटताना? करू देतील ना. सिक्युरिटी पाहते की तू त्यांच्या यायच्या आधी त्या आतमध्ये जाऊ देत मी. तू फिर, तू यासाठी मोकळं जागा आहे, तू फिर. हां फिर तू. अरे वा. हळू 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 का, वन स्टेप ॲट अ टाइम. जिथे सध्या आपण फिरतोय हा आहे साताऱ्यातील राजवाडा. तर राजवाड्यात तर महाराज राहत नाहीत, पण कोणाच्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर महाराज छत्रपती उदयनराजे भोसले इथे येतात आणि त्यांच्याशी आपण सल्लामसलती करू शकतो. पण इथे मध्ये व्हिडिओग्राफी वगैरे अलाउड नाही आहे आणि आतमध्ये जातासुद्धा येत नाही. तर जेव्हा महाराज येतात तेव्हा त्यांची भेटगाठ घेण्यासाठी सगळे लोक इथे जमतात, तर तेव्हा आपण त्यांना भेटू शकतो. पण आतमध्ये व्हिडिओग्राफी वगैरे सगळं बंद असल्यामुळे आम्ही काही गेलो नाही. आणि त्याचबरोबर महाराजांना यायलासुद्धा खूप वेळ होता, तर त्यामुळे आम्ही काही तिथे थांबलो नाही आणि मग पुढे निघालो. प्रवास करून इथे वरपर्यंत आलो. वरती आहे सज्जनगड, पण गाड्यांची ट्रॅफिक खूप झाली आहे, तिथे जॅम झाला आहे. तर त्याच्यामुळे ते आता फोर व्हीलरवरती सोडतच नाही आहे. त्याच्यामुळे आता सज्जनगडावर तर जाता येणार नाही आहे. आता बघूया पुढे काय होतं.
नंतर आता आम्ही पोहोचलो आहे ठोसेघरला, जिथे विंडमिल पॉवर प्लांट आहे ते पाहण्यासाठी. आतमध्ये एंट्री नाही आहे का हो? आहे की मागून दाखवते बॅक कॅमेरा. छोटी का छोटा भी नीचे नीचे गेल्यात त्या बायका आतमध्ये, जाऊ शकतोय वाटतं. जवळ आतमध्ये जाऊन काय करणार? सेमच दिसणार म्हणा. आओ सामने आओ. चष्मे आणायला पाहिजे होते गाडी. पास आ जाइए ये लीजिए. ऐसे लो ऐसे. तुला जायचं पाण्यात? पाण्यात जायचं आपण? कुठे जायचं खाली? तिथे जायचं खाली? छान आहे ना वॉटरफॉल? हां आपण जाऊ. हां दादा आले का जाऊ? तू पाण्यात भिजणार आहे? हां भिजायचं आहे तुला? भिजायचं का बघू? चला 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 जायचे आपल्याला. चालू आपण दीदी आले दीदी. थंड असणार. क्लीन वाटर आहे बघ. तुला भेटू का पाण्यात? भेटू का तुला पाण्यात? ते कपडे आणलेत का? ठीक आहे.
त्याला काय बांधलंय रे? एवढी गांडळं कुठे भेटली तुला? गावात ना आणली? नाही खायला का विकायला? खायला. ठोसेघर नंतर आम्ही आता इथे आलो आहे स्टेप्स वॉटरफॉलला. तर वरून पाणी पडतं आहे आणि पायऱ्या पायऱ्या केलेल्या आहेत. तर तिथे आता आपण जाऊया. सकाळपासून निघालो आहे, जवळजवळ आता 2:30 वाजलेत. भूक पण लागली आहे. सो आता हा लास्ट पॉईंट असणार आहे. स्टेप्स वॉटरफॉल बघूया, इथे मज्जा करूया, त्याच्यानंतर जेवणार आणि मग पुढे जर वेळ असला वाटेत अजिंक्य तारा आहे. दुपारी मुद्दाम नाही गेलो कारण की खूप ऊन होतं आणि मग तिथे फिरतासुद्धा आलं नसतं, म्हणून मग दुपारच्या वेळेला थंड ठिकाणी वॉटरफॉल कवर केले. म्हणजे आता करतो आहे हा दुसरा वॉटरफॉल आणि मग त्याच्यानंतर जेवूया आणि मग जर नंतर वेळ राहिला तर मग अजिंक्य ताराला जाऊ, कारण की अजिंक्य तारापर्यंत गाडी जाते. ओहो हो, तर मूवीमध्ये सेम असंच दिसतं ना लँडस्केप. याचा लॅपटॉपचं लँडस्केप वाटतंय ना, वॉलपेपरवर असतो तसं. खूप सुंदर आहे, बॅक कॅमेराने दाखवते. खूप खूप सुंदर आहे, खूप सुंदर प्लेस आहे. जर तुम्ही आलात साताऱ्याला तर ही प्लेस मिस करू नका अजिबात. पण खूप ऑफरोडिंग आहे याच्यासाठी. म्हणजे बघा, लांबून जर तुम्ही याल ना तर पूर्ण असे कच्चे रस्ते आहेत. जवळजवळ 25-30 किलोमीटरचा रन आहे सातारामधून इकडे येण्यासाठी. पण आलात तर ही प्लेस अजिबात मिस नका करू. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे कॅमेरापेक्षा डोळ्यांनी इतकं छान दिसतंय ना. सातारला आलात तर इथे नक्की या. कसली भाजी? ओ येस येस येस, मला नको. खाताय तुम्ही कच्चीच? अरे कच्ची खाऊन बघ. कसली भाजी आहे काका? बघा काय तोंडात टाकून कच्चीच खाऊन बघ. मग मला नेहमीच आवडली. आवडलं तुला? हा आवडलं की त्याला, ते बी खाते की चांगलं आहे का नाही पाहिजे. तुला आवडलं? या जातो ना. हो, जाताना घेतो.
दिस इज व्हेरी युनिक अँड ऑफबीट प्लेस ऑफ सातारा. तर इतकं सुंदर, इतकं स्वच्छ पाणी आहे ना, म्हणजे बाकी ठिकाणी जर तुम्ही गेलात, किल्ल्यांवरती गेलात किंवा कुठल्या मंदिरांमध्ये गेलात तिकडे वरती ज्या नोन प्लेसेस आहेत, तर तिथे इतकी गर्दी आहे. कारण आम्ही सज्जनगडाला गेलो, तिथे आमची गाडीच नाही जाऊ दिली वरती, इतकी तिथे गर्दी होती आणि जॅम झालं होतं. तर आम्ही वाटेत या प्लेसला आलो. इतकी छान, इतकी सुंदर आहे. सातारा शहरापासून 27 किंवा 30 किलोमीटरच्या आसपास असेल, पण खूप सुंदर आहे. खूप मोठी जागा आहे, पाणीच पाणी आहे, धबधबा आहे, छान धरण आहे वरती. तर तुम्ही जर आलात साताऱ्याला किंवा सातारकर असतील तर कदाचित त्यांना माहीत असेल, आम्हाला ऑफबीट वाटत असेल जे बाहेरून आलेत. पण तुम्ही जर साताऱ्याचे नसाल आणि बाहेरून येत असाल तर या प्लेसला नक्की एकदा व्हिजिट करा. आता या प्लेसचं नाव वगैरे काय ते तर मला माहीत नाही, इथे नेटवर्क पण नाही आहे. पण वरती गेल्यानंतर गुगल मॅपवर जर मला सापडलं व्यवस्थित लोकेशन तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप छान आहे. आम्ही जवळजवळ 1.5 ते 2 तास इथे थांबलो आहे, पण अजूनसुद्धा इथून जावंसं असं वाटतच नाही आहे. म्हणजे एकदम सुंदर असा क्लीन स्काय, क्लीन वॉटर आणि ग्रीनरी, त्याचबरोबर एकदम मोठा असा सरफेस आहे. म्हणजे लांब लांबपर्यंत बघा तुम्ही, कुणीच नाही आहे. तर नक्की एकदा या. आणि आम्हाला तर ही जागा खूप आवडली, पण आता खूप उशीर झाला आहे, जवळजवळ 3:30-4 झालेत आणि पुण्याकडे जायचं आहे. तर अजून जेवणसुद्धा बाकी आहे. सकाळपासून जेवढा नाश्ता केला आहे तेवढंच आहे. तर जेवायलासुद्धा 1-1.5 तास जाईल. आता मला माहीत नाही अजिंक्य तारा होतो की नाही, कारण मागच्या ब्लॉगपासून मी सारखं म्हणते अजिंक्य तारा जायचं आहे, अजिंक्य तारा जायचं आहे, अजिंक्य तारा जायचं आहे. पण अजिंक्य तारा काही जायचं शक्य झालेलंच नाही आहे अजूनपर्यंत. ते असतं ना काही वेळेला की आपण एखादी प्लेस ठरवून येतो की ही मला बघायचीच आहे, तर ती तर शक्य होत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त अजूनसुद्धा छान छान प्लेस आपल्याला बघायला मिळतात. तर ओव्हरऑल आमची ट्रिप जी आहे साताऱ्याची, कासपठारसाठी आम्ही आलो होतो, ती खूप खूप छान झालेली आहे. म्हणजे मला तरी खूप आवडलं आहे. आणि मोस्ट विजिट प्लेसेसमधली जी माझी आवडती प्लेस असेल तर ती ही प्लेस आहे. म्हणजे इथे कोणीच नव्हतं. कासपठारलासुद्धा गर्दी होती बऱ्यापैकी विकेंड असल्यामुळे, पण ही अशी एकमेव प्लेस आहे जिथे कुणीच नाही आहे, कुणीच नाही. 1-2 जण आहेत, पण ते पण खूप लांब आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखाद्या प्रायव्हेट स्पॉटवरती आलात आणि ही लँड तुमचीच आहे, इतकं छान वाटेल. तर इतकी सुंदर अशी ही प्लेस आहे. तर पूर्ण ट्रिपमध्ये मला हा स्पॉट खूप आवडला आणि ट्रिप खूप खूप छान झाली. आता बघूया, तर हा मे बी एंड पण असू शकतो, कारण नंतर आम्ही जेवणच करू. आणि जर झालंच पॉसिबल अजिंक्य ताराला, तर गेलो तर तुम्हाला पुढे कंटिन्यूमध्ये दिसेल. आणि नाही तर मग दिस इज द लास्ट स्पॉट ऑफ सातारा, जिथे आम्ही आलेलो आहोत. तर आता जातो गाडीत, कारण की आता खूप उशीर झाला आहे. आता घरी पण जायचं आहे. पुण्यात जायला जवळजवळ आता रात्रच होईल बहुतेक. पण ठीक आहे, ट्रिप खूप छान झाली.